नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला रिझल्ट नॉर्मलायझेशन बद्दल बोलायचं आहे. भरपूर विद्यार्थ्यांना आणि पालकांना अजून सुद्धा माहित नाही की नॉर्मलायझेशन प्रोसेस काय असते, कशा पद्धतीने तुमचे पर्सेंटाइल कॅल्क्युलेट केले जातात. ठीक आहे, जेव्हा रिझल्ट येतो त्यामध्ये विद्यार्थी आणि पालक सांगतात की आमचे जास्त मार्क्स होते तरी आमचे कमी पर्सेंटाइल आले. हे का होतं बाळांनो, त्याविषयी आज आपल्याला बोलायचं आहे. तुम्ही किती पर्सेंटाइल एक्सपेक्ट करू शकता तुमच्या आता पीसीएमच्या निकालामध्ये, त्याविषयी बोलायचंय. त्यातला त्यात तुमचा पीसीएमचा निकाल आता किती वाजता लागणार आहे, केव्हा लागणार आहे, सगळ्या गोष्टींबद्दल आज आपल्याला बोलायचंय. प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट इंजिनिअरिंग किंवा फार्मसी कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो बाळांनो. महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवून द्यायचंय. प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाहीये, पण आपल्या चॅनलशी जुळलेले जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना आपण नक्कीच चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवून देऊ. म्हणून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कॅप राऊंड रिलेटेड सगळ्या अपडेट्स तुमच्या कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, आयएलएस सगळ्या अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतात. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. बघा, आता पीसीबी मध्ये जी गोष्ट घडली बाळांनो, ठीक आहे, ती पीसीएम मध्ये पण घडू शकते, है ना. पीसीबी मध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे जास्त मार्क्सला कमी पर्सेंटाइल आलेले, ठीक आहे, सगळ्यांचेच नाही. जे विद्यार्थी सांगत होते की आमचे 140 मार्कला सर आमचे 40 पर्सेंटाइल आले, त्या विद्यार्थ्यांनी मला अजून सुद्धा आन्सर की पाठवलेली नाहीये, ठीक आहे. म्हणून मी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. मी जेवढ्या विद्यार्थ्यांचे बघितले त्यांच्यामध्ये थोडाफार डिफरन्सेस आलेले आहेत. ते का आलेला तो डिफरन्स ते आपल्याला जाणून घ्यावा लागेल, ठीक आहे. भरपूर विद्यार्थ्यांचे 80 मार्क होते, त्यांचे इथं 70 ते 72 पर्सेंटाइल आलेले आहेत, ते सुद्धा कमी आहेत. 80 मार्क्सला थोडे 80च्या वरती पर्सेंटाइल क्रॉस व्हायला पाहिजे होते, ठीक आहे. आणि हे मी स्वतः व्हेरीफाय केलंय त्यांच्या आन्सर की नाही. आता ही गोष्ट का घडली, ही गोष्ट होते बाळांनो नॉर्मलायझेशनमुळे. आणि सेम गोष्ट तुमची पीसीएम मध्ये सुद्धा होणार आहे, ठीक आहे. तेव्हा पण हल्ला होणार आहे थोडासा, जेव्हा तुमचा आता निकाल लागणार आहे पीसीएमचा तेव्हा. पहिली गोष्ट आपल्याला आता, जेव्हा विद्यार्थ्यांनी सीईटी सेलला त्यांची आन्सर की प्लस त्यांचा इश्यू पाठवला, जसं मी त्यांना सांगितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये, भरपूर विद्यार्थ्यांना सीईटी सेल कडून रिप्लाय सुद्धा आलेला आहे बाळांनो अशा पद्धतीने, ठीक आहे. रिप्लाय काय, डिअर कॅन्डिडेट, वी विल लाईक टू इन्फॉर्म यू दॅट द एमएसटी सीईटी रिझल्ट हॅज बीन प्रिपेअर्ड स्ट्रिक्टली ॲज पर नॉर्मलायझेशन मेथोडॉलॉजी. नॉर्मलायझेशन मेथोडॉलॉजी म्हणजे सीईटीचा निकाल आम्ही नॉर्मलायझेशन पद्धतीने काढलेला आहे, ठीक आहे. Since the examination was conducted in multiple shifts, normalization has been applied to account for any variation in the difficulty level across the differentiation to ensure the fairness for all candidates. सगळ्या कॅन्डिडेट सोबत फेअर रिझल्ट यावा, व्यवस्थित रिझल्ट यावा म्हणून आम्ही नॉर्मलायझेशन प्रोसेस वापरली आहे. Therefore, the percentile score reflected in your result is final score calculated as per normalization process. ठीक आहे. सीईटी सेल आता विद्यार्थ्यांनी सांगितलं सर माझे 80 मार्क आहे तरी माझे 70 पर्सेंटाइल का आले, तर याला हा रिप्लाय आहे सीईटी सेलचा. प्रत्येकाला सेमच रिप्लाय येतोय. आता काय असतं नॉर्मलायझेशन प्रोसेस ती पहिले समजून घेऊया, ठीक आहे. पहिले मी तुम्हाला थेरॉटिकल थोड्या गोष्टी सांगतो. युअर रॉ मार्क्स आर कॅल्क्युलेटेड. फॉर एक्झाम्पल 200 मार्क्सचा तुमचा पेपर असतो. 200 पैकी फिजिक्समध्ये तुमचे कॅल्क्युलेट केले 15 मार्क आले, ठीक आहे. केमिस्ट्रीमध्ये कॅल्क्युलेट केले 16 मार्क आले. मॅथ्समध्ये कॅल्क्युलेट केले 40 मार्क आले, ठीक आहे. हे तुमचे रॉ स्कोर पहिले कॅल्क्युलेट केला, ठीक आहे. त्यानंतर युअर परफॉर्मन्स इज कम्पेअर्ड विथ द अदर स्टुडंट हु अपियर्ड इन द सेम शिफ्ट, ठीक आहे. आता भरपूर 16 शिफ्ट होतात बाळांनो पेपरच्या, ठीक आहे. 16 शिफ्ट मध्ये तुमचा स्कोर तुमच्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांसोबत कम्पेअर केला जातो बेसिकली, ठीक आहे. रॉ मार्क्स आर कन्वर्टेड इनटू पर्सेंटाइल स्कोर अँड दिस पर्सेंटाइल बिकम अ नॉर्मलाइज स्कोर विच इज यूज फॉर रँकिंग अँड ऍडमिशन प्रोसेस, ठीक आहे. मी समजवतोय तुम्हाला, प्रत्येक गोष्ट समजवतोय. पर्सेंटाइल म्हणजे काय बाळांनो, अ पर्सेंटाइल इंडिकेट्स द पर्सेंटेज ऑफ कॅन्डिडेट हु just a second, a percentile indicates the percentage of candidate who scored equal or below you, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इफ युअर पर्सेंटाइल इज 95, इट मीन्स युअर परफॉर्म बेटर दॅन 95% ऑफ कॅन्डिडेट. बघा मी आता तुम्हाला एक्सप्लेन करतो बाळांनो व्यवस्थित. आता सीईटी सेलचं काय म्हणणं आहे, हा जो निकाल लावलेला आहे आम्ही तो नॉर्मलायझेशन प्रोसेसने लावलाय आणि पीसीएमचा सुद्धा निकाल तुमचा नॉर्मलायझेशन प्रोसेसनेच लागणार आहे बाळांनो. फॉर एक्झाम्पल जर तुमच्या शिफ्टमध्ये बाळांनो 100 विद्यार्थी होते, एक्झाम्पल मी देतोय, ठीक आहे. एक्झाम्पलसाठी 100 स्टुडंट्स होते, है ना. त्या 100 स्टुडंटमध्ये तुमची समजा पर्सेंटाइल 95 आलेली आहे बाळांनो. म्हणजे काय माहिती बाळांनो, याचा अर्थ काय, तुम्ही तुमच्या मागे 94 विद्यार्थ्यांना मागे सोडलेलं आहे. 100 पैकी 94 विद्यार्थी तुमच्या मागे आहेत, तुमच्या स्कोरपेक्षा तुमच्या मागे आहेत, म्हणून तुमची पर्सेंटाइल किती आहे, 94. फॉर एक्झाम्पल त्या शिफ्टमध्ये 200 विद्यार्थी अपियर झाले बाळांनो आणि तुमची पर्सेंटाइल आली 94. म्हणजे काय रे बाळांनो, 93% विद्यार्थी तुमच्या मागे आहेत, तुमच्या स्कोरपेक्षा त्यांचा स्कोर मागे. समजलं पर्सेंटाइल कसं कॅल्क्युलेट होतं हे समजलं का तुम्हाला? थोडाफार अंदाजा लागला, ठीक आहे. खूप जास्त नाही पण थोडाफार नॉर्मलायझेशन समजलं तुम्हाला. आता बघा काय होतं, आता एक्झॅक्ट गोष्ट काय आढळते.
आता भरपूर विद्यार्थी पालक म्हणत होते माझ्या शेजारच्या विद्यार्थ्याचे 60 मार्क आले होते आणि त्याचे इथं 82% आले आणि माझे पण 60 मार्क आले होते, माझे इथं 75% आले. ठीक आहे, मग हा डिफरन्स का क्रिएट झाला? हा डिफरन्स यामुळे क्रिएट झाला बाळांनो, या शिफ्टमध्ये विद्यार्थ्याने त्याच्या मागे 74 विद्यार्थी होते है ना, म्हणजे 74 विद्यार्थ्यांना यांनी मागे सोडून तेवढा 60 स्कोर केला. याची शिफ्ट अशी होती ना बाळांनो, याने 81 विद्यार्थ्यांना मागे सोडून दिलं म्हणून याची 82% आहे. मग आता याची चूक होती का याने 82 विद्यार्थ्यांना मागे सोडलं, किंवा याची चूक होती का याने 74 विद्यार्थ्यांना मागे सोडलं? नाही बाळांनो, पेपरची डिफिकल्टी लेवल याची जास्त असेल, ठीक आहे, तरी याने 74 विद्यार्थ्यांना मागे सोडलं. याची पेपरची डिफिकल्टी लेवल इझी असेल तरी त्यांनी 82 विद्यार्थ्यांना मागे सोडलं. ठीक आहे, सॉरी, याची डिफिकल्ट असेल, याची इझी असेल. गोष्ट समजली? कन्फ्यूज नका हो. ठीक आहे, पर्सेंटाईल कशा पद्धतीने कॅल्क्युलेट होतं हे समजलं तुम्हाला? ठीक आहे, थोडाफार गोष्टीचं नॉलेज आलं असेल. आता बोलूया बाळांनो, तुमचा आता निकाल केव्हा लागणार आहे, किती पर्सेंटाईल तुम्हाला एक्सपेक्ट करायचे पीसीएम मध्ये. ठीक आहे, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली आहे आणि आता बॅच लवकरात लवकर क्लोज सुद्धा होणार आहे. म्हणून लवकरात लवकर एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. जरी तुमचे कमी मार्क आले असतील बाळांनो, तरी त्या कमी मार्क्सने टॉप टियर कॉलेजमध्ये सीएसआयटी ब्रांच पॉसिबल आहे. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. लास्ट इयर तुम्ही बघू शकता भरपूर विद्यार्थी असे होते ज्यांचे खूप कमी मार्क्स होते बाळांनो, खूप कमी पर्सेंटाईल होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय. का रे बाळांनो? फक्त एकच गोष्ट व्यवस्थित केली, कॉलेज काउन्सिलिंग व्यवस्थित केली, व्यवस्थित पर्सनल काउन्सिलर कडून व्यवस्थित ऑप्शन फॉर्म भरून घेतला, व्यवस्थित ऑप्शन फॉर्म बनवला, कोणते कॉलेजेस टाकायचे, कॉलेजेसची प्रिफरन्स काय टाकायची. कारण एक सुद्धा कॉलेज खाली वरती झालं तुमचं ऍडमिशन तिथं कॅन्सल होऊन जातं बाळांनो. चांगल्या कॉलेजमध्ये भेटणार असतं तुमचं कॉलेज, तुम्हाला खराब कॉलेजमध्ये भेटून जातं जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित नसली तर. कारण आता 90% जो गेम आहे ना बाळांनो, तो कॉलेज लिस्टचा आहे. जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित असली तरच तुम्हाला एक बेस्ट कॉलेज भेटू शकेल है ना. आणि ते कोण करेल? तुमचा पर्सनल काउन्सिलर करेल. तुमचं डॉक्युमेंटेशन, तुमचं त्यानंतर तुमचं कॅप राऊंड कसे पार्टिसिपेट करायचं, कॅप राऊंडला कसं खेळायचं, स्पॉट राऊंडला कसं खेळायचं, मॅनेजमेंट राऊंडला कसं खेळायचं, ILS राऊंडला कसं खेळायचं, या सगळ्या गोष्टींबाबत स्टेप बाय गाईड करतो काउन्सिलर तुमचा. तुमचे डिफरंट सेशन्स होतात. ठीक आहे, आतापर्यंत आपले 2-3 सेशन सुद्धा झाले काउन्सिलिंगचे. ठीक आहे, म्हणून लवकरात लवकर एनरोल करा. कारण असेही खूप सारे विद्यार्थी होते लास्ट इयर ज्यांचे खूप चांगले मार्क्स होते बाळांनो, तरी थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का माहितीये? फक्त कॉलेज लिस्ट व्यवस्थित नाही बनवली, ऍडमिशन प्रोसेसला व्यवस्थित नाही समजलं, कॉलेज कसं बुक करायचं, नेक्स्ट राऊंडला कसं जायचं हे त्यांना माहित नव्हतं है ना. त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचे ऍडमिशन कॅन्सल झाले है ना, जरी त्यांचे चांगले मार्क्स होते तरी. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या 350 कॉलेजेसचं नॉलेज आहे ना, स्वतः काउन्सिलिंग करून घ्या. जर तुम्हाला पूर्ण ऍडमिशन प्रोसेस माहिती आहे तर स्वतः सगळ्या गोष्टी करून घ्या. पण नाही माहित ना, पर्सनल काउन्सिलिंगची हेल्प घ्या. वाटल्यास तर तुम्ही असं नाही म्हणत की इथूनच एनरोल करा काउन्सिलिंगसाठी, जिथं तुम्हाला चांगलं वाटत असेल तिथून करून घ्या, पण करून घ्या. ठीक आहे, डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1, 2, 3, स्पॉट राऊंड, फ्रीज, फ्लोट, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड, मॅनेजमेंट राऊंड, स्कॉलरशिप, सगळ्या गोष्टी याच्यात इन्क्लूड असतात बाळांनो. लास्ट इयर भरपूर विद्यार्थ्यांची फीस 2-3 लाख रुपये होती, आपण त्यांची फीस 0 करून टाकली. कसं काय माहिती? फक्त योग्य स्कॉलरशिप त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या है ना. एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला अलॉट केला जातो, नेहमी तो तुमच्याशी बोलतो बाळांनो. कधीही तुम्ही त्यांना कॉल करा, मेसेज करा, ते तुमच्यासाठी अवेलेबल असतात. कधी तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, पण पर्सनल काउन्सिलर तुमच्या प्रायव्हेट काउन्सिलर असतो. 10 लोकांचा सल्ला घ्यायची गरज नाही बाळांनो. तोच काउन्सिलर तुमची कॉलेज लिस्ट बनवतात. ठीक आहे, तुमचे किती पर्सेंटाईल, कोणती कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन हवंय, कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनते. तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करायची असते, जेणेकरून एक कमी मार्क्सला पण आपल्याला एक चांगलं कॉलेज टार्गेट करता येतं. ठीक आहे, जरी तुमचे हाय मार्क्स आले असतील बाळांनो, जरी लो मार्क्स आले असतील, अजून सुद्धा 50% काम बाकी आहे. या 50% कामला व्यवस्थित करा, बेस्ट काउन्सिलिंग करा, बेस्ट कॉलेज लिस्ट बनवा बाळांनो, बेस्ट कॉलेजमध्ये जाणार तुम्ही. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू. इथं एक चूक तुम्हाला फक्त 4 वर्ष नाही पस्ताव येणार बाळांनो, तुम्हाला नेक्स्ट 20 वर्ष पस्तावे येऊ शकतात है ना. म्हणून योग्य निर्णय घ्या. काही अडचण असेल या नंबरवर व्हॉट्सअप करा. कॉल रिसीव्ह करणं माझ्याकडनं पॉसिबल नाही होत, म्हणून नक्की व्हॉट्सअप करा. आता तुम्हाला किती पर्सेंटाईल एक्सपेक्ट करायचे तुमच्या पीसीएमच्या निकालामध्ये बाळांनो, त्याच्याविषयी बोलूया. ठीक आहे, बघा बाळांनो, मी तुम्हाला एक अप्रॉक्स रेंज देतो. ठीक आहे, त्याच्या खाली जर तुमचे पर्सेंटाईल आले तर तुम्हाला सीईटी सेलला तुमची आन्सर की पाठवायची आणि तुमचा जो पण इश्यू असेल तो पाठवायचा आहे. ठीक आहे, पण एवढे तुम्हाला मिनिमम एक्सपेक्ट करायचे आहेत. जर 180 मार्क स्कोर करताय किंवा 180च्या अधिक बाळांनो, 99.8 प्लस पर्सेंटाईल आरामात तुम्ही एक्सपेक्ट करा सीईटी सेल कडून. ठीक आहे, जर तुम्ही 160 ते 100, बघा नॉर्मलायझेशन तर होणारच आहे, पण एक मी अप्रॉक्स रेंज तुम्हाला देतो, एवढं तर तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. ठीक आहे, 99.5 प्लस तुम्ही एक्सपेक्ट करू शकता 160 ते 180 ला बाळांनो. 140 ते 160 ला तुम्ही कमीत कमी इथं 98 प्लस पर्सेंटाईल, 98.5 प्लस पर्सेंटाईल एक्सपेक्ट करू शकता. आता 98.5 चा 98 होऊ शकतं, 97.5 होऊ शकतं, पण त्याच्यापेक्षा कमी नाही होणार. ठीक आहे,
त्यानंतर बाळांनो जर तुम्ही 130 ते 140च्या दरम्यान स्कोर करताय तर तुम्ही आरामात 97.5% एक्सपेक्ट करू शकतात. ठीक आहे. जर तुम्ही बाळांनो 120 ते 130च्या दरम्यान स्कोर करताय तुम्ही आरामात 97+% एक्सपेक्ट करू शकतात. 110 ते 120च्या दरम्यान जर स्कोर करताय बाळांनो आरामात तुम्ही 96+% एक्सपेक्ट करू शकतात. 100 ते 110च्या दरम्यान जर तुम्ही स्कोर करताय बाळांनो आरामात तुम्ही 95+% स्कोर करू शकतात. 95 ते 100च्या दरम्यान स्कोर करताय बाळांनो आरामात 94% एक्सपेक्ट करू शकतात. आता बघा इथं -2 होऊ शकतं, +2 होऊ शकतं है ना, पण याच्या असं नाही होणार 130 ला तुम्हाला इथं 97.5 सांगितलं मी आणि तुम्हाला 90% आले असं नाही होणार बाळांनो है ना. 90 ते 95 जर मार्क स्कोर करताय बाळांनो तुम्ही आरामात इथं 92+% एक्सपेक्ट करू शकतात. जर तुम्ही 85 ते 90 मार्क स्कोर करताय बाळांनो आरामात इथं 89+% एक्सपेक्ट करू शकतात. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही 75 ते 85च्या दरम्यान मार्क्स स्कोर करताय बाळांनो आरामात 77+% स्कोर करू शकतात. 60 ते 75च्या दरम्यान जर स्कोर करताय तर 65+ आरामात पर्सेंटाईल स्कोर करू शकतात बाळांनो. 50 ते 60च्या दरम्यान जर स्कोर येतोय बाळांनो आरामात 55+% तुम्ही स्कोर करू शकता. ठीक आहे. तर हे एक अप्रॉक्स रेंज सांगितलं बाळांनो मी. ठीक आहे. याच्यामध्ये थोडंफार व्हेरिएशन होऊ शकतं पण कमीत कमी तुम्ही एवढं एक्सपेक्ट करायला काही हरकत नाही. ठीक आहे. आता हे झालं तुमचं अप्रॉक्स पर्सेंटाईलचं. आता तुम्हाला पीसीएमच्या निकालाबद्दल थोडीशी माहिती देतो. ठीक आहे. जसं मी सांगितलं होतं तुम्हाला 13 तारखेच्या आत तुमचा निकाल लागणार आहे बाळांनो. ठीक आहे. आता आजचे 11 होऊन गेले, 11, 12 किंवा 13 तारखेला या 3 दिवसात तुमचा निकाल लागून जाईल. निकाल जनरली तुमचा 7 वाजेनंतरच लागेल रात्रीच्या. ठीक आहे. जनरली नेहमी सीईटी सेल 7, 8, 9, 10 वाजताच निकाल लावतं. ठीक आहे. कारण जर दिवसा लावलं तर सर्व्हर डाऊन करून टाकतात विद्यार्थी है ना, एकच टायमाला सगळे विद्यार्थी बघतात. ठीक आहे. जसा निकाल लागेल तसा मी सगळ्यात पहिले तुम्हाला इन्फॉर्म करेन म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. 13 जून पर्यंत मॅक्स टू मॅक्स तुमचा निकाल लागून जाईल बाळांनो. अजून सुद्धा सीईटी सेलची प्रोसेस चालू आहे. ठीक आहे. 11, 12, 13 तारखेला तुमचा निकाल लागून जाईल. ठीक आहे. नक्कीच या इकॉनॉमिक टाइम्सच्या आर्टिकलला तुम्ही इथं बघू शकता 13 जूनच्या आत तुमचा निकाल लागणार आहे. आता बघा बाळांनो जरी कमी स्कोर आला असेल, जरी कमी पर्सेंटाईल येणार असतील तरी लवकर पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करून घ्या. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी स्वतः पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलेली आहे बाळांनो. 1 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मेंटरशिप प्रोव्हाइड केलेली आहे. नक्कीच तुम्ही विश्वास ठेवू शकतात. कमी मार्क्सला पण एक चांगलं कॉलेज पॉसिबल असतं बाळांनो. ठीक आहे. योग्य टीम कडून मार्गदर्शन घ्या. कुठूनही जिथं तुम्हाला चांगलं वाटत असेल तिथून करून घ्या, पण काउन्सिलिंग करून घ्या. ठीक आहे. 2-3 हजाराकडे विचार नका करत जाऊ है ना. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे शेवटी है ना. कॅप राऊंड्सच्या रिलेटेड सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.